Hello dear students, in the chapter thermodynamics, our next point is explanation of positive and negative work using PV diagram. PV diagramचा यूज करून आपल्याला पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क ही जी काही कन्सेप्ट आहे, ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्कची कन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ PV डायग्राम और इंडिकेटर डायग्राम आपल्याला एक्सप्लेन करायची. याच्यावरती क्वेश्चनही विचारला जातो, ड्रॉ PV डायग्राम अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड negative work. Also gives example of each. पॉझिटिव्ह वर्क कधी होते त्याचं एक्झाम्पल द्या, निगेटिव्ह वर्क कधी होते त्याचं एक्झाम्पल द्या. आता या अगोदर PV डायग्राम काय असते त्याविषयी आपण डिस्कस केलेले आहे. PV डायग्राम म्हणजे काय असतं, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट ऑफ अ सिस्टीम. कुठल्याही सिस्टीमच्या एका पर्टिक्युलर स्टेटचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं किंवा सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटपर्यंत कशा प्रकारे पोहोचते किंवा सिस्टीमचे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते स्टेट व्हेरिएबल कशा प्रकारे चेंज होत आहे त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्याला आपण PV डायग्राम असं म्हणत असतो. आणि ह्या PV डायग्रामचा यूज करून पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्कची कन्सेप्ट पूर्ण लेक्चरमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. ओके, आता पॉझिटिव्ह वर्क कधी असतं, इफ गॅस गेट compress, then we have to apply the force on the piston. If we consider the gas or the system is enclosed inside the cylinder, that cylinder is fitted with massless, frictionless, movable piston. Then if we have to compress that system or if you have to compress that gas inside the cylinder, then some amount of force must be applied on the piston, and because of that applied force work is done on the gas. Because of that applied force work is done on the gas and the volume of gas get decrease, or we can say that the gas is compressed. And if gas is compressed, then work is done on the gas and that work is treated as negative. ते वर्क आपण निगेटिव्ह ट्रीट करणार आहोत. ज्यावेळेस वर्क गॅसवरती होणार आहे, सिस्टीमवरती वर्क होणार आहे, ते वर्क आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार आहोत. आता ते निगेटिव्ह वर्क असतं त्यावेळेस गॅस कॉम्प्रेस होत असतो किंवा जेव्हा गॅस कॉम्प्रेस होणार आहे त्यावेळेस होणारं वर्क निगेटिव्ह असणार आहे. याच्या अपोजिट थिंग, जर गॅस एक्सपांड होत असेल, हाय प्रेशरला गॅस इनसाइड द सिलेंडर फिल करून ठेवलेला असेल, सिस्टीम हाय प्रेशरला असेल इनसाइड द सिलेंडर, त्या सिस्टीमचे जे काही मॉलिक्युल्स आहेत, जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, ते गॅस मॉलिक्युल पिस्टनवरती फोर्स अप्लाय करणार आहे आणि तो पिस्टन आउटवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. त्या केसमध्ये the work is done by the gas on the piston or on the surrounding and that work is treated as negative. ते वर्क आपण निगेटिव्ह म्हणून ट्रीट करणार आहोत. ओके, इन शॉर्ट, if there is a expansion of gas or if there is a increase in volume of a gas, then work done is positive. Or if there is a compression of a gas or work is done by the gas on the surrounding, then that work is treated as negative. ओके, अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्कच्या फॅमिलीर आहोत, त्याविषयी आपल्याला माहिती आहे. पॉझिटिव्ह वर्क कधी म्हणायचं आहे, निगेटिव्ह वर्क कधी म्हणायचं आहे. बट ही जी काही कन्सेप्ट आहे पॉझिटिव्ह वर्कची, ही कन्सेप्ट आपल्याला विथ द हेल्प ऑफ PV डायग्राम एक्सप्लेन करायची आहे. ह्या एक्सप्लेनेशनमध्ये फर्स्ट आपण पॉझिटिव्ह वर्कची कन्सेप्ट कन्सिडर करूया. फर्स्ट, पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क एक्सप्लेन करायचं आहे. आता पॉझिटिव्ह वर्क विथ द हेल्प ऑफ PV डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी, सपोज अ सिस्टीम इज इनक्लोज इनसाइड द सिलेंडर अँड दॅट सिलेंडर इज फिटेड विथ मासलेस, फ्रिक्शनलेस, मुव्हेबल पिस्टन. ओके, दोन स्टेट कन्सिडर करूया. इनिशियल स्टेट घेऊया. हिअर वी हॅव टू कन्सिडर, वी हॅव टू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह वर्क. देन there must be an expansion of gas or there must be an increase in volume of a gas. Suppose this is the first state, याला आपण फर्स्ट म्हणूया, आणि इथं आहे सेकंड स्टेट. आणि सिस्टीम अशा प्रकारे फर्स्ट स्टेट टू सेकंड स्टेट अशा प्रकारे चेंज होती. हा एरो काय दाखवतोय, डायरेक्शन ऑफ चेंज. चेंज कशा प्रकारे होतो ती डायरेक्शन हा एरो दाखवणार आहे. ही जी काही कर्व आहे, ही कर्व इज नथिंग बट अ पाथ.
जर सिस्टीम एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत जात असेल तर ती नंबर ऑफ इंटरमिडिएट स्टेटमधून जाणार आहे आणि त्या सर्व इंटरमिडिएट स्टेटला एकत्र करणार जी कर्व मिळणार त्याला आपण पाथ ऑफ अ सिस्टीम म्हणणार आहोत. इफ सिस्टीम अंडरगोज फ्रॉम वन स्टेट टू द अनदर, then it suffers from large number of intermediate state and the curve joining that intermediate state is called path. त्याला आपण path असं म्हणू शकतो. सिस्टीम इनिशियली फर्स्ट स्टेटला आहे, नंतर गेली ती सेकंड स्टेटला. फर्स्ट स्टेटला सिस्टीमचा जो काही प्रेशर आहे तो प्रेशर P1 आहे. सेकंड स्टेटला प्रेशर आहे P2. फर्स्ट स्टेट तो व्हॉल्यूम आहे V1, सेकंड स्टेटला व्हॉल्यूम झाले V2. आता ह्या PV डायग्रामवरून तुम्ही सांगू शकता की गॅस एक्सपांड झालेला आहे. मग गॅस जर एक्सपांड होत असेल तर ड्युरिंग द एक्सपान्शन वर्क डन आपल्याला पॉझिटिव्ह मिळायला हवं. ओके, एक्सपान्शनच्या वर वर्क डन काय मिळायला हवं? पॉझिटिव्ह मिळायला हवं. ह्या PV डायग्रामचा यूज करून ते वर्क डन आपल्याला पॉझिटिव्ह मिळतंय काय बघा. सपोज वर्क डन मी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, W और सिंपली वर्क इज इक्वल टू PV डायग्रामच्या जी काही कर्व असेल त्या कर्वच्या अंडर जेवढा एरिया येतोय, हा जो काही एरिया त्या PV डायग्रामच्या अंडर येणार आहे त्या एरियाला आपण म्हणतो वर्क. एरिया अंडर द कर्व ऑफ PV डायग्राम इज नथिंग बट अ वर्क डन ड्युरिंग दिस प्रोसेस. ओके, मग वर्क डन TW और सिंपली वर्क इज इक्वल टू व्हॉट? एरिया. एरिया कुठला? एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व. मग या कर्वच्या अंडर येणारा तो काही एरिया असेल तो एरिया आपल्याला काय म्हणतो? इंटिग्रेशन V1 टू V2 P dV. V1 टू V2 P dV. आता इथे जो काही dV आहे ह्या डायग्राम मध्ये इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे, फायनल व्हॉल्यूम V2 आहे. मग dV काय मिळतोय? पॉझिटिव्ह मिळतोय. आणि dV जर पॉझिटिव्ह असेल तर मिळणारा वर्क ते पण आपल्याला काय मिळणार आहे? पॉझिटिव्ह मिळणार आहे किंवा वर्क इज ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ओके, मग अशा प्रकारे एक गॅस कन्सिडर करणार आहोत. दॅट गॅस इज फिल्ड इनसाइड द सिलेंडर, इनक्लोज इनसाइड द सिलेंडर विच इज फिटेड विथ मुव्हेबल फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. हा जो काही गॅस आहे तो गॅस एक्सपांड होऊ शकतो बाय व्हॅरिंग प्रेशर. एक्सपान्शनच आपण कन्सिडर करणार. पॉझिटिव्ह वर्क एक्सप्लेन करायचं आहे, आपण एक्सपान्शन ऑफ गॅसच कन्सिडर करणार आहोत. निगेटिव्ह वर्क जर कन्सिडर करायचं असेल तर कॉम्प्रेशन ऑफ गॅस कन्सिडर करावं लागेल. मग हा जो काही गॅस आपण सिलेंडरच्या आतमध्ये कन्सिडर करतोय दॅट गॅस कॅन बी एक्सपांड बाय व्हॅरिंग द प्रेशर. आणि ही जी काय डायग्राम आहे दिस PV डायग्राम शोज द एक्सपान्शन ऑफ गॅस. ही जी काय डायग्राम आहे गॅसचं एक्सपान्शन दाखवते. इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम V1 आहे, फायनल स्टेटला व्हॉल्यूम V2 आहे. V1 is less than V2 or V2 is greater than V1, volume at the state second is greater than the volume at the state first. Because of that, this diagram shows expansion of gas by varying the pressure. Initially pressure is high, finally pressure is less. There is decrease in pressure. Here volume also get increase, and because of increase in volume, change in volume dV is positive and work done during this change is also positive. In this way we can explain the concept of positive work with the help of PV diagram. ही जी काही PV डायग्राम आहे ही PV डायग्राम तुम्ही म्हणू शकता फिगर आहे एक्सपान्शन ऑफ गॅस. एक्सपान्शन ऑफ गॅस बाय व्हॅरिंग प्रेशर. प्रेशर व्हॅरी होतोय. आता प्रेशर आणि व्हॉल्यूम एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर प्रेशर डिक्रीज होणार. व्हॉल्यूम जर डिक्रीज होत असेल तर प्रेशर इन्क्रीज होणार आहे. आणि ही PV डायग्राम कशाची आहे? एक्सपान्शन ऑफ गॅस बाय व्हॅरिंग प्रेशर और बाय डिक्रीजिंग द प्रेशर. एक्सपान्शन आहे ऑब्वियसली प्रेशर डिक्रीज होणार आहे. सिंपली तो प्रेशर व्हॅरी होणार आहे. जर वर्क फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर वर्क आपल्याला मिळतं एरिया अंडर द कर्व
आणि त्या वर्कसाठी आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे इंटिग्रेशन V1 टू V2 P dV. इथं हा P इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येणार नाही. का घेता येणार नाही? तर कारण P कॉन्स्टंट नाहीये. इफ दॅट P इज कॉन्स्टंट देन वी कॅन टेक इट आउट ऑफ इंटिग्रेशन. तरच आपण त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. जर तो कॉन्स्टंट असेल तर. आपण काय म्हटलंय? बाय व्हॅरिंग प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट नाहीये, तो व्हॅरी होतोय, म्हणून त्याला आपण इंटिग्रेशनच्या आतमध्येच ठेवणार आहोत. आणि डीव्ही ची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळते. का? तर गॅस एक्सपांड होतोय, आणि गॅस जर एक्सपांड होत असेल तर इनिशियल व्हॉल्यूम लेस आहे, फायनल व्हॉल्यूम ग्रेटर आहे. अँड इफ वी गेट द डिफरन्स बिटवीन फायनल व्हॉल्यूम टू द and initial volume, then we get change in volume, and that change in volume dV is positive. Because of that the work done during the expansion of gas is also positive. जर गॅस एक्सपांड होत असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह असतं. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह वर्कची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ पीव्ही डायग्राम इझिली एक्सप्लेन करू शकतो. यानंतर जी सेकंड कन्सेप्ट आहे निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्कची कन्सेप्ट बघूया. सपोज गॅस कॉम्प्रेस होतोय असं कन्सिडर करतोय मी. गॅस काय होतोय? कॉम्प्रेस होतो. मग गॅस जर कॉम्प्रेस होत असेल तर इनिशियल व्हॉल्यूम जास्त असणार आहे, फायनल व्हॉल्यूम कमी असणार आहे. याला मी V1 म्हणतोय, याला V2 म्हणूया. आणि फिगर कसली आहे? कॉम्प्रेशनची आहे. कॉम्प्रेशन ऑफ गॅस बाय वॅरिंग प्रेशर. दिस फिगर शोज कॉम्प्रेशन ऑफ गॅस बाय वॅरिंग प्रेशर ड्यू टू द इनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ पिस्टन. त्या पिस्टनच्या इनवर्ड डिस्प्लेसमेंटमुळे गॅस काय होणार आहे? कॉम्प्रेस होणार आहे. इनिशियल गॅसचं व्हॉल्यूम जे V1 आहे दॅट V1 इज ग्रेटर दॅन V2 और इनिशियल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन फायनल volume. And because of that, if we are going to find the work done, then that work is equal to area under the curve of PV diagram. PV diagram च्या अंडर जेवढा काही एरिया येणार आहे that area म्हणजे काय असणार आहे? वर्क असणार आहे. आणि इंटिग्रेशन आपल्याला मिळते V1 to V2 P dV. Here what? V1 is greater than V2. Because of that dV V2 minus V1 is less than 0. V2 minus V1 is less than 0. dV is less than 0, and we know that W is also less than 0. जर इंटिग्रेशन आपण सॉल्व केलं तर W ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे? लेस दॅन 0 मिळणार आहे. दॅट इज निगेटिव्ह. मग तो W काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. दिस फिगर शोज कॉम्प्रेशन ऑफ गॅस बाय व्हॅरिंग प्रेशर. ओके, हियर pressure of gas get increase during the compression, also volume get decrease, and because of decrease in volume or because of initial volume is higher than the final volume, the change in volume dV is negative or less than 0. Hence we get the work W is also less than 0 and the work done is negative in this case. In this way we can explain the concept of negative work with the help of PV diagram. Arrow राहिला होता. 1 to 2 जाती आहे सिस्टीम म्हटल्यानंतर ॲरो वरती पाहिजे होता. पहिल्या केसमध्ये ॲरो खाली होता. आता गॅसला तुम्ही बाय व्हॅरिंग प्रेशर एक्सपांड करू शकता, कॉम्प्रेस करू शकता, हे जनरल आहे. बट एक स्पेशल केस बघूया की ज्या स्पेशल केसमध्ये बाय किपिंग प्रेशर कॉन्स्टंट वी कॅन एक्सपांड द गॅस. बाय किपिंग प्रेशर कॉन्स्टंट वी कॅन expand the gas, or gas inside the cylinder can be expand by keeping pressure
कॉन्स्टंट. आणि त्या केससाठी जी काही पीव्ही डायग्राम आहे ती पीव्ही डायग्राम आपण कशी ड्रॉ करतोय बघा. पी कॉन्स्टंट आहे. थर्ड केस बघूया. एक्सपान्शन ऑफ गॅस बाय कॉन्स्टंट प्रेशर by keeping pressure constant. Here system undergoes a change from the state 1 to state 2. Suppose the constant pressure is P. Constant pressure is P, and we have to consider the expansion of gas. Then the initial volume must be less than the final volume. Suppose this volume is initial volume V1, this volume is final volume V2, and if we draw the PV diagram of this change or simply this process, then that PV diagram or PV curve is parallel to the volume axis. Volume axis ला ती जी काही कर्व आहे ती कर्व आपल्याला पॅरलल मिळणार आहे. आणि ह्या केसमध्ये जर वर्क फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, W इज इक्वल टू आपल्याला एरिया अंडर द कर्व मिळतोय, आणि तो एरिया किती असणार आहे, विच इज इक्वल टू P इंटिग्रेशन V1 टू V2 dV. आता इथे इंटिग्रेशन घेण्याची गरज नाही. P dV जे काय W आपल्याला मिळते ते W आपल्याला मिळणार P dV. dV ची व्हॅल्यू सिम्पली कॅल्क्युलेट करू तुम्ही वर्कची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. आणि इथंही गॅसचं एक्सपान्शन में होतंय, त्यामुळं वर्क ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असणार आहे. जर तुम्ही एक्सपान्शन ऑफ गॅस बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट जर कन्सिडर केलं तर त्या एक्सपान्शनसाठी त्या पर्टिक्युलर प्रोसेससाठी वर्क डन पॉझिटिव्हच असणार आहे. जर कॉम्प्रेशन कन्सिडर केलं, फोर्थ केस कॉम्प्रेशन ऑफ गॅस बाय कीपिंग पी कॉन्स्टंट, then simply here is a state 1, this arrow goes towards this direction, and here is the second, this is V1, this is V2, and if we were calculating the work, then because of final volume is less than the initial volume, that dV is negative and work is also negative, or that work is less than 0. मग अशा प्रकारे पीव्ही डायग्रामचा यूज करून तुम्ही पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्कची जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट इझिली एक्सप्लेन करू शकता. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क. एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क मीन्स सिम्पली द एक्सपान्शन ऑफ अ गॅस, अँड ड्युरिंग द एक्सपान्शन वर्क इज पॉझिटिव्ह. आणि त्या पॉझिटिव्ह वर्कचं जर एक्झाम्पल बघायचं असेल, एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह वर्क. तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी, बहुतेक स्टुडंटनी, विद्यार्थिनींनी मॉर्निंगला चहा बनवायच्या वेळेस किंवा चहा बनवण्या अगोदर मिल्क बॉईल केलं असेल, अँड ड्युरिंग द बॉइलिंग ऑफ मिल्क द व्हॉल्यूम ऑफ दॅट मिल्क गेट increase. During the boiling of milk, volume of that milk get increase, or that milk get expand, and during that process or during that expansion work is done by the milk on its surrounding, and that work is a positive. ते वर्क काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. एक्झाम्पल काय आहे, बॉइलिंग ऑफ मिल्क. When milk is boiled, its volume get increase and milk does positive work on its surrounding. Simply positive work जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता when milk is boiled, its volume get increase and that milk does positive work on the surrounding. This is the example of positive work. जर निगेटिव्ह वर्कचं एक्झाम्पल कन्सिडर करायचं असेल तर तुम्ही एक अशा प्रकारची स्पायरल स्प्रिंग कन्सिडर केलेली आहे, स्पायडर स्प्रिंग बघितलेली आहे. या स्पायरल स्प्रिंगला जर तुम्ही कॉम्प्रेस केलं, ह्या दोनही डायरेक्शननी ह्या स्प्रिंगवरती फोर्स अप्लाय केला,
तर ही जी काही स्प्रिंग आहे ती आपली सिस्टीम कन्सिडर करूया. स्प्रिंगला आपण काय कन्सिडर करूया, सिस्टीम. आणि त्या सिस्टीमवरती दोनही डायरेक्शननी जर फोर्स अप्लाय केला तर त्या सिस्टीमचं जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम चेंज होणार आहे, सिस्टीम कॉम्प्रेस होणार आहे. आणि ह्या कॉम्प्रेशनमध्ये सराउंडिंगमुळे सिस्टीमवरती वर्क होणार आहे आणि ते वर्क तुम्ही निगेटिव्ह कन्सिडर करणार आहात. ओके, हे झालं निगेटिव्ह वर्क. आता एक स्पेशल केस कन्सिडर करूया की ज्या केसमध्ये सिस्टीमचं व्हॉल्यूम चेंज होत नाही. इफ देर इज नो change in the volume of a system or when the volume of a system in any thermodynamic process remains constant, then what about work? If volume is constant, then work W is, we have P integration V1 to V2 dV. W काय आहे, P dV आहे. दॅट मीन्स W इज इक्वल टू P dV. V तर कॉन्स्टंट आहे, मग आपल्याला dV मिळणार आहे का, नाही, आपल्याला dV मिळणार नाही. P इंटू 0, W इज इक्वल टू 0. इन दॅट केस वर्क डन W इज इक्वल टू 0. और when volume is constant in any thermodynamic process, the work done is 0 because there is no change in volume or there is no displacement. पिस्टनची कुठल्याही प्रकारची डिस्प्लेसमेंट तिथं आपण ऑब्झर्व करणार नाही. मग जर डिस्प्लेसमेंट होत नसेल तर F इंटू डी, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क आपल्याला मिळते. इफ डिस्प्लेसमेंट इज 0 देन वर्क इज ऑल्सो 0. और वी कॅन से दॅट वर्क डन, एक स्पेशल नोट म्हणून तुम्ही लक्षात ठेवणार आहात, वर्क डन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम is always 0. Work done at constant volume is always 0. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहत असेल तर वर्क डन 0 असणार आहे. का 0 असणार आहे, तर कुठल्याही प्रकारची डिस्प्लेसमेंट तुम्ही ऑब्झर्व करणार नाहीये. डिस्प्लेसमेंट नसेल, कितीही फोर्स अप्लाय केला एक्सटर्नली किंवा सिस्टीमने सराउंडिंग वरती किती प्रेशर अप्लाय केलाय, प्रेशरमुळे फोर्स ऑब्विसली जनरेट होणार आहे. आणि त्या अप्लाइड फोर्समुळे जर डिस्प्लेसमेंटच होत नसेल पिस्टनची तर ऑब्विसली वर्क 0 असणार आहे. ओके, और चेंज इन व्हॉल्यूम dV 0, वर्क इज ऑल्सो 0. मग ही जी काही नोट म्हणूया, याला स्पेशल नोट तुम्ही कन्सिडर करणार आहात. कुठेही प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करत असेल तुम्हाला याची गरज पडणार आहे. वर्क डन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज ऑलवेज 0. इफ देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम और द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट देन वर्क डन इज ऑल्सो 0. ओके, अशा प्रकारे पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर तुम्ही एक्सप्लेन करू शकता विथ द हेल्प ऑफ PV डायग्राम. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम, PV डायग्राम खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे थर्मोडायनामिक्स व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी. कुठल्याही थर्मोडायनामिक प्रोसेसची PV डायग्राम जर तुमच्यासमोर असेल तर तुम्ही त्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये होणारं वर्क डन इझिली सांगू शकता. इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम किती होतं, इनिशियल स्टेटला प्रेशर किती होतं, फायनल स्टेटला व्हॉल्यूम किती झालं, फायनल स्टेटला प्रेशर किती झाला, ती सिस्टीम कशा प्रकारे इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जाऊन पोहोचली आहे, मध्ये जेवढे काही इंटरमिडिएट स्टेट असतील त्या सर्वच्या सर्व इंटरमिडिएट स्टेटला तुम्ही प्रेशर व्हॉल्यूमचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता विथ द हेल्प ऑफ PV डायग्राम ओनली. हिन्स दॅट PV डायग्राम प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू अंडरस्टँड द थर्मोडायनामिक्स ऑफ एनी सिस्टीम. कुठल्याही सिस्टीमचं थर्मोडायनामिक व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर PV डायग्राम खूप महत्त्वाचा रोल तिथं प्ले करणार आहे. ओके,
अशा प्रकारे थर्मोडायनामिक्समध्ये किंवा थर्मोडायनामिक्सच्या ह्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतो आहे. जे का नेक्स्ट व्हिडिओ असेल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थर्मोडायनामिक प्रोसेस आणि त्या प्रोसेसचे वेगवेगळे टाइप्स आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.